मिस्टर आईएसपीएल आरपीएल के बेस बॉलर, नाम है आर्यन संतोष खारकर। प्लेयर दो मैच से नवाजे जा रहे माव 11 एकवीरा थल के खिलाड़ी। प्लेयर दो मैच से नवाजे जा रहे आर्यन संतोष खारकर। मेडन ओवर 3 विकेट, 6 गेंदे 15 रनों की आवश्यकता थी और क्या गेंदबाजी की, कमाल की गेंदबाजी, पीस ऑफ बॉलिंग। कांग्रेचुलेशन कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी दूसरी फेरी का यह पहला मैच। जीएस स्पोर्ट्स गिरीश गोडेकर सर पुरस्कृत हम देख रहे जीएस स्पोर्ट्स, जिनका जीएस स्पोर्ट्स का एक शॉप है नागोटना तहसील में। सैंडी का जन्मदिन है और सैंडी के जन्मदिन के अवसर पर यहां पर उन्हें आमंत्रित किया जा रहा है। सूरज साहनी सैंडी आज उनका जन्मदिन और जन्मदिन के अवसर पर उनके दोस्त, उनके अहबाब, उनका यस और कट्टर दोस्ती ग्रुप के एक आयोजक नक्की डीजे श्रेयश वाढदिवसाचा एक गाणं वाजू द्या। अंकित मोहिते आणि सूरज साहनी सैंडी यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा मित्र परिवार आज त्यांच्यासाठी केक घेऊन आलेत। नक्कीच बर्थडे सेलिब्रेशन होता, मैच ऑन है। पहली गेंद और पहली गेंद के ऊपर शुभम जादव ऑन द फायर, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा पार, षटकार। पहली गेंद के ऊपर शुभम जादव, मानगांव एक्सप्रेस आज मानगांव रन मशीन बनते हुए साई जी भगत स्मरणिका नौका टीम के एक स्पॉन्सर, एक दिलदार व्यक्तिमत्व, उनका तहे दिल से स्वागत है आज रोहा नगरी में। छक्के के साथ शुरुआत करते हुए यहां पर बैटर शुभम जादव, नॉन स्ट्राइक पे साउथ पटेल, कुणाल नाइक गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, फील्डर उल्टे थे और उल्टे ही रह गए, पर तब तक एक रन लिया, दूसरी रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 8 रन। थैंक यू डीजे। मैच ऑन है, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं बिना कोई विकेट खोए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर डबल, कुणाल नाइक गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार अपने छोर की तीसरी गेंद, ओहो इस बार देखिए थोड़ा सा रनवे में खराबी होती हुई और जरूर ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत डेथ करार करते हुए, मृत गेंद जिसे कहा जाता है। छक्के के साथ शुरुआत की थी, अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। और इस बार देखिए गेंद बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन, षटकार, पावर जनरेट करते हुए डीजे। थैंक यू। और इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 14 रन। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद 2 रन, तीसरी गेंद पर छक्का। क्या शानदार इनिंग की शुरुआत, यहां पर मानकर सर भी खुश होते हुए। साले साहब की बल्लेबाजी, क्या शानदार बल्लेबाजी होती हुई। 3 गेंदों में 14 रन प्राप्त करते हुए शुभम जादव, इस खिलाड़ी ने अपना नाम महाराष्ट्र के बाहर बड़ा किया है। और वही खिलाड़ी
फिर से एक बार देखिए डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के पार, वन बाउंस। फिर से एक बार तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर ना कर, बाउंड्री लाइन के बाहर आजा, गेंद सीमा पार, चौकार। इस छवे के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। शानदार बल्लेबाजी कुणाल नाइक के ऊपर अटैक करते हुए और उसमें लगभग कामयाब होते हुए बैटर। इस बार अच्छा स्ट्रोक पर गति में परिवर्तन किया, स्लोवर वन डालने का प्रयास किया, थोड़े धीमे हाथों से खेल दिया, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 19 रन, बिना कोई विकेट खोए 5 गेंदें हो चुके स्ट्राइक पर। पहली गेंद का सामना करेंगे सऊद पटेल, ये भी अच्छे खिलाड़ी है, आज उन्हें मौका मिला। कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित लोहा चैंपियन ट्रॉफी इस प्रतियोगिता में पिछले मैच के मैन ऑफ द मैच सऊद पटेल थे और वही खिलाड़ी। फिर से एक बार 2 रन लेने का मौका, आंखों में इशारा किया और पलक झपकते ही 2 रन लेने में कामयाब होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 21 रन, बिना कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत यहां पर दोनों बैटर्स के द्वारा, जबकि ये 4 ओवर का होने वाला मैच हम देख रहे हैं। जीएस स्पोर्ट्स गिरीश चिगोड़ेकर सर पुरस्कृत और गणेश जी पाटिल पुरस्कृत वेद 11 ताजपुर। तो फिर से एक बार दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज रघु परदेसी। जिस खिलाड़ी ने पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी वही गेंदबाज रघु परदेसी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बैटर दूसरी फेरी का ये पहला मैच। एक तरफ है टीम जीएस स्पोर्ट्स गिरीश चिगोड़ेकर पुरस्कृत, शॉर्ट किस्म की गेंद पुल किया है, गेंद हवा में, दर्शक बनेंगे फील्डर, फील्डर बनेंगे दर्शक, गेंद सीमा पार। फिर से एक बार षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर धीरे धीरे हौले हौले आगाज करता हुआ, रनों का ग्राफ बढ़ता हुआ। जरूर गिरीश चिगोड़ेकर सर इनका शेयर बाजार अप होता हुआ और इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 27 रन। शानदार बल्लेबाजी, काइंतर तुपाशी नाइतर उपाशी, यही बल्लेबाजी का स्लोगन बैटर शुभम जादव के द्वारा। रघु परदेसी की पहली गेंद के ऊपर छक्का लगाते हुए, ओहो फिर से एक बार देखिए बैक टू बैक 2 गेंदों पर 2 षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 33 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, इस मैच में कमाल की बल्लेबाजी करते हुए जीएस स्पोर्ट्स गिरीश चिगोड़ेकर पुरस्कृत मानगांव और मकुल मेहता यांच्या माध्यमातून 3 षटकार लगावले तर 500 रुपये। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए शुभम ने, अगर 1 छक्का लगाते तो 500 रुपए का कैश प्राइज, पर इस बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया। उन्हें पता है मुझे कैश प्राइज नहीं चाहिए, मुझे अपने टीम के लिए रन प्राप्त करना है और जरूर यहां पर 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन। शुभम जादव 8 गेंदों का सामना किया, निजी 32 रन पर बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी, रन मशीन आज मानगांव की इस मैदान पर रनों को प्राप्त करते हुए। इस बार देखिए गेंद हवा में, पर शानदार प्रयास, ऋषिकेश जावरे कोशिश कर रहे थे एक हाथ में कैच लेने का, भूषण जावरे वहां पर फील्डर तैनात थे।
इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 35 रन 35। रघु परदेसी गेंदबाजी के लिए लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए, सिंगल ली, फिर उसके बाद सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए बल्लेबाज सऊद पटेल, क्योंकि उन्हें पता है 8 गेंदों का सामना किया, निजी 32 रन पर बल्लेबाजी करते हुए इस बार चकमा दिया, फंसाया, गंडाया, चकाया गेंदबाज रघु परदेसी ने, बैटर शुभम जादव। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी, 35 रन स्कोर कार्ड पर अभी भी लग चुके हैं। कुणाल नाइक विकेट कीपर के रूप में हम देख रहे हैं, एक अच्छी गेंदबाजी, लगातार की 2 गेंदें थोड़ी सी नीचे रहती हुई यहां पर लगातार की 2 गेंदों पर बीट किया गेंदबाज रघु परदेसी ने। 2 ओवर की समाप्ति के बाद 35 रन 17.5 के औसत से यहां पर बल्लेबाजी करते हुए टीम दिखाई दे रही है। नकीस यहां पर चेक किया जा रहा है, अवैध एक्शन रेफर करते हुए थर्ड अंपायर के लिए। जरूर अभी हमें जानकारी मिली है कि हमारे चॉकलेट बॉय मास्टर माइंड हमारे गुरुवर्य कोरस इंडिया में साथ में काम में थे, और भाऊ शेलार में कहते हुए कि मानकर सर हमारे मामा के लड़के हैं, मतलब और रिश्ता क्लोज आता हुआ। क्या बात है मानकर सर। और जरूर यहां पर थर्ड अंपायर डिसीजन, इट्स नो, अवैध एक्शन। फ्रीड की गेंद होगी और गेंदबाज चेंज होगा। जरूर स्क्रीन पर देखा है, प्लीज कोऑपरेट ना करें, कमेंट्स ना करें, प्लीज कोऑपरेट करें, कमेंट्स ना करें। रात का समय थोड़ा सा होता है, चूक भूल जरूर फिर से एक बार फ्रीड का मौका होगा, कोऑपरेट करें प्लीज। गेंदबाजी करने वाली टीम वेद 11 ताजपुर। पैंतीस रन स्कोर कार्ड पर, और ये 36 और फ्रीड का मौका होगा, क्योंकि आखिरी गेंद यहां पर गेंदबाज ने खराब डाली, अवैध एक्शन जिसे कहा जाता है, और उस अवैध एक्शन में जकड़े गए स्ट्राइक पर बैटर शुभम जादव।
फ्री हिट का मौका 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार गेंदबाजी के लिए आखिरी गेंद डालने के लिए गेंदबाज यश कोकबानकर। आखिरी गेंद यश कोकबानकर गेंदबाजी करेंगे। फ्री हिट की गेंद। ओहो, फ्री हिट की गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई तेज तर्रार यहाँ पर शुभम जादव जैसे बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया। डॉट गेंद यहाँ पर आती हुई। दौर की समाप्ति के बाद 36 रन स्कोर कार्ड पर लगते हुए वेद 11 ताजपुर टीम गेंदबाजी करते हुए, जबकि बल्लेबाजी करते हुए जीएस स्पोर्ट्स गिरिजी गोडेकर सर पुरस्कृत, विपक्ष गणेश जी पाटिल पुरस्कृत वेद 11 ताजपुर। विनंती असेल पुन्हा एकदा, जे 36 जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाइन मॅच पाहत आहेत जीटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून, खेल की दुनिया का लाइव चैनल जीटी स्पोर्ट्स, मात्र 100 अंक की आवश्यकता है। तो जल्द से जल्द लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। 5000 का टप्पा हमें पार करना है। 4900 हो चुके, 100 सब्सक्राइबर कम है। तो फिर से एक बार मैं गुजारिश करूंगा, जो हमें सुन रहे, जो ये लाइव देख रहे, उन सभी दर्शकों से गुजारिश है कि जीटी स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। तीसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए भूषण जावड़े उर्फ बुमराह गेंदबाजी के लिए आते हुए। बुमराह की एक्शन, उनकी गेंदबाजी अक्सर हमने देखी है। वही गेंदबाज स्ट्राइक पे बल्लेबाज सऊद पटेल। ओहो, शॉट एंड पुल, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर गुल। यह है सऊद पटेल, ब्रांडेड षटकार, शानदार छक्का। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 42 रन 42। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी यहां पर बैटर सऊद पटेल। छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। गेंद सीमा पार, षटकार आता हुआ। 42 रन स्कोर कार्ड पर जीटी स्पोर्ट्स के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। लाइव मैच जो देख रहे हैं उनसे गुजारिश करूंगा कि 100 का पल्ला हमें जरूरत है, 5000 का पल्ला पार करना है। तो प्लीज सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। इस बार अच्छी स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, 1 रन लेकर स्ट्राइक रोटेट की। स्ट्राइक पर बुलाया बल्लेबाज शुभम जादव, जिन्होंने 11 गेंदों का सामना किया। निजी 32 रन पर बल्लेबाजी करते हुए हम देख रहे मराठी उद्योजक हर्षल गजानन मोरे यहां पर तशरीफ लाते हुए उनके दोस्त अंकित मोहिते, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर उन्हें मुबारकबाद देने के लिए हर्षल गजानन मोरे तशरीफ लाते हुए 4891 जीटी स्पोर्ट्स के लाइव दिख रहे दर्शक, मैं गुजारिश करूंगा सब्सक्राइबर 5000 का टारगेट है हमें, प्लीज कोऑपरेट करें और जल्द से जल्द बेल आइकॉन दबाना ना भूलें। चला, त्या दरम्यान रोडकोटचे हँडसम पर्सनॅलिटी म्हटलं जातं हर्षद मोरे। हे हर्षल मोरे आता नाव घेऊन चाललं जातं, हर्षल शेट मोरे म्हणूया, कारण त्याची उद्योगात घेतले त्याची भरारी पाहता, त्याचं कर्तृत्व पाहता त्याचे आपल्याला दाद द्यावी लागेल। सन्माननीय हर्षद शेट मोरे यांचं आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। ओवर टू कम बॉक्स। थैंक यू सो मच। एक मराठी उद्योजक हर्षल गजानन मोरे यहाँ पर तशरीफ लाते हुए रोड गांव के हुए एक उद्योजक, उनका स्वागत है। कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी और उसी मित्र परिवार को आज अंकित को यहाँ पर जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए हर्षल गजानन मोरे यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका स्वागत। स्कोर जा पहुंचा है 45 रन 45। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे फिर से एक बार भूषण। इस बार फिर से एक बार देखिए लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास किया था, इस बार चकमा दिए गेंदबाज
भूषण जावड़े बुमराह गेंदबाजी करते हुए। इसके बाद होने वाला मुकाबला टीम तलेखर सुरई विराट अप्पा वॉरियर्स विपक्ष मावी लेवंथल। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आए। ओहो अच्छी गेंद शानदार गेंद, घुटना टेक तमाशा देख, पर गेंद गई डॉट। यहां पर 3 ओवर की समाप्ति के बाद 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके। टॉस के लिए आमंत्रित करूंगा तलेखार विपक्ष थल। टॉस के लिए विजय घाणेकर सुमित पत्रे टॉस साठी लगेच संपर्क साधा। स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक अवधेशी प्रजापति सर बतलाते हुए 45 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। 14 गेंदों का 8 गेंदों में 32 रन पर खेल रहे थे। 14 गेंदों पर 33 रन, यानी 4 गेंदों में 6 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया। 5 गेंदें डॉट कराई थी बल्लेबाजों को। अच्छी गेंदबाजी। सन्माननीय प्रदीप मोरे साहेबांना विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावर बसा। तसेच सुहास भगत यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं वा। सन्माननीय लहू शेठ खेडेकर आपण सुद्धा इथं कुठे उपस्थित असाल तर आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरून असं नसतं वा। सन्माननीय लहू शेठ खेडेकर, सन्माननीय महेश शिंदे यांना सुद्धा विनंती करतोय, या आपण मुख्य व्यासपीठावर या इथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे। ओहो फिर से एक बार देखिए थर्ड मैन की दिशा में खेलने का प्रयास, पर अच्छा प्रयास, कोशिश की, वहां पर फील्डर ने गेंद को रोक लिया। 1 रन लेने का मौका 1 रन के साथ 46 स्कोर कार्ड पर। आने वाली 5 गेंदें शेष बाकी है। विनंती असेल तलेखार संघाचे कर्णधार थलगा संघाचे कर्णधार टॉस साठी या सुमित पत्रे आणि या वेळचा हा फटका पाहतोय, फटका बसलाय अगदी उंची घेत हवेच्या झोकात जातोय सीमारेषे बाहेर। शुभम जाधवच्या बॅटीतून आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळतोय, त्यातील अजून एक हा षटकार। आशीष परदेसी गेंदबाजी के लिए आए। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर छक्का। बड़े मंच पर सरपंच विजय पांडुरंग घाणेकर सर तशरीफ लाते हुए उनका स्वागत है। इसके बाद होने वाला मुकाबला होगा। सन्माननीय हर्षल मोरे यांना विनंती करतो, या आपण करूया टॉस। या सुमित पत्रे या लवकर। निजी 39 रन पर बल्लेबाजी करते हुए अपने अर्धशतक के लिए 11 रनों की आवश्यकता है। शुभम जाधव 2 बड़े हिट की आवश्यकता है। 52 रन स्कोर कार्ड पर। चौथा ओवर जारी। ओहो पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली। बल्लेबाज बॅक टू द पॅव्हेलियन। बल्लेबाज शुभम जाधव आउट होते हुए। तत्पूर्वी येतो इथं आपण करूया टॉस। सुमित पत्रे येतात, इथं विजय घाणेकर उपस्थित आहेत आणि माझ्यासोबत आहेत हर्षल शेठ मोरे, एक युवा उद्योजक, चांगली त्यांनी भरारी घेतली, त्यांच्यासुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। रोहा चॅम्पियन्स ट्रॉफी निर्णय आलाय तो सुमित पत्रेच्या बाजूने, काय निर्णय असेल? फलंदाजी करू प्रथम। किती धावा करायचा मार्ग असेल? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू। खूप खूप शुभेच्छा। आपल्या बाजूला टॉस विरोधात गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, कशी रणनीती असेल? आम्ही कमीत कमी रनात थांबवायचा प्रयत्न करू त्यांना। खूप खूप शुभेच्छा। उद्या तालुकानिहाय गट आहे, ग्रामीण गट असो किंवा आज गाव टू गाव गटातून जे पराभूत झाले संघ त्यातील खेळाडू पुढच्या लॉट्समध्ये खेळू शकतील। फक्त बक्षीसपात्र झालेलाच संघ त्यात खेळू शकणार नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे। यस थैंक यू सो मच गुरुवर्य तुषार जी शिंदे सर। 52 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर पहला ब्रेक थ्रू दिला है गेंदबाज आशीष
परदेसी ने। और इस बार देखिए आशीष सोनार, आदेश सोनार बल्लेबाजी के लिए है और यहाँ पर विकेट का पतन, अपनी विकेट को सैक्रिफाइस किया और फिर से एक बार बैक टू द पेविलियन, विकेट का पतन। बैटर रेडी रहा प्लीज। न्यू बैटर मैदान पर, नितेश मैदान पर आते हुए। अगर कॉपी देखी जाए ना तो शुभम जादव के जुड़वा दिखते हैं। आदेश सोनार हाजिरी लगाकर बैक टू द पेविलियन आते हुए। मोनेश दीपक पवार यहां पर तशरीफ लाते हुए, उनका भी स्वागत है। ओहो, हवा में खेलने की कोशिश, मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है पर अच्छी फील्ड वहां पर। जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन 54। 2 विकेटों के नुकसान पर सऊद पटेल 7 गेंदों का सामना किया, निजी 14 रनों का योगदान देते हुए। इन्हीं के आखिरी गेंद और क्या पंच किया है, ये पंच नहीं है तो ये बाउंड्री लाइन के बाहर है। इस बार गेंद बाउंड्री लाइन के पार, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक जी बताते हुए 60 रन 61 रनों का टारगेट सेट किया है। 24 गेंदे 61 रनों की जरूरत। सन्माननीय प्रदीप मोरे आणि अंकित मोहिते यांचा आज वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस आपण सेलिब्रेशन करूया। याला खूप खूप शुभेच्छा देऊया प्रदीप मोरे यांना। प्रदीप मोरे यांना खूप खूप शुभेच्छा देऊया। हर्षल शेठ मोरे हे घेऊन आलेत, अंकित मोहिते इथं आहेत आणि इथं सेलिब्रेशन चला आपण इथं सेलिब्रेशन करूया। 24 गेंदे 60 रन स्कोर कार्ड पर लग चुके। 61 रनों का टारगेट है। 61 रन्स टू नीड 24 बॉल्स। वाढदिवसाचं गाणं लावा। प्रदीप मोरे आणि अंकित मोहिते यांचा संयुक्त आज वाढदिवस आला। ही तारीख किती महत्वाची असेल? तारीख आहे 27, 2 आणि 7 दोघांची 7 पाहिजे कायम आणि ही 27 तारीख आले। ओके, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अंकित, हॅपी बर्थडे प्रदीप। तर आज दोघांची ही 27 तारीख आणि सोबत केक सेलिब्रेशन होत आहे। खूप खूप शुभेच्छा। इतिहासाची आठवण करायला लागेल वेद 11 ताजपूर संघाला, कारण बलाढ्य अशा घाऱ्याच्या त्या महाडच्या टीमला याच मैदानावर हार पाणी पाजलं होतं। ती आठवणाची तीच पुनरावृत्ती करेल का हा प्रश्नचिन्ह आहे। उत्तर त्यांच्या परफॉर्मन्स मधून मिळेल, पण मात्र ताजपूरकर एक एक असे धक्के देतात की विजय गवळीच्या त्या तुळजापूर संघाला सुद्धा त्यांनीच पराभूत केलं होतं। असे मोठे मोठे इतिहास त्याने केलेले आहेत। सर्वात स्ट्रॉंग म्हणजे गेल्या वर्षी कट्टर दोस्तीत पाहिला तर चॅम्पियन्स महाड हा संघ सर्वात स्ट्रॉंग होता आणि पहिलाच सामना त्यांच्याशी लागला होता आणि त्याच सामन्यात त्यांना पराभूत केलं होतं। आता मात्र तो दिवस वेगळा आहे आणि ती रात्र वेगळी आहे। आजची रात्र आहे ही बघूया रात्र कोणासाठी लकी ठरेल। या जर 60 धावा झाल्या ना तर मात्र तात्पूरकरांना मात्र चर्चा होईल, भिंगारीकरांची चर्चा होईल, असे पराक्रम त्यांना करावा लागेल। पण सऊद पटेल आणि शुभम जाधवने जे केलेली आपल्यातून फलंदाजी पाहता जबरदस्त परफॉर्मन्स। पण जर माणगावकर आपल्याला हा खेळ बघत असाल, जर भिंगारीकर तात्पूरकर आणि विहुरवाले जर हा सामना लाईव्ह बघत असाल तर या GT स्पोर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या सामन्याच्या स्पेशल एडिशन त्या स्पेशल आपल्या मॅच
आपण नंतर या चॅनलवर अपलोड करणार आहोत. ती मॅच तुम्हाला पुन्हा पाहता येतील. शुभम जाधवचे आकवणारे षटकार आणि त्याच सौद पटेलने केलेली ती आहाकारी अशी षटकार हे पाहायला तुम्हाला विसरू नका. कृपया तुम्हाला विनंती करतोय, जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स हर्ष इमरान बुखारी. थैंक यू सो मच. 4904 सब्सक्राइब हो चुके. अभी मेस्ली 96 की आवश्यकता है. मैं कोशिश करूंगा कि अभी आज के रात में ये 5000 का पल्ला पूरा हो जाए. जीटी स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूले. मैच ऑन होता हुआ 24 गेंदे 61 रनों की जरूरत. गेम इज ऑन. इस बार देखिए हल्के हाथों से खेल दिया. 1 रन के साथ कुणाल नाइक ने अपने अकाउंट ओपन किया. स्ट्राइक रोटेट करते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज दर्पण. पिछले मैच के मैच मैच दर्पण स्ट्राइक एंड पर अंपायर जी से गार्ड लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए, क्योंकि 24 गेंदे और 61 रनों का टारगेट. ओहो, फिर से एक बार शुभम जाधव का परफेक्ट यॉर्कर और उस यॉर्कर को खोद कर खेला है. कमाल की शुरुआत यहां पर शुभम जाधव बल्लेबाजी करते हुए 15 गेंदों में 39 रन और गेंदबाजी करते हुए लगातार की 2 गेंदे सिंगल रन देते हुए कंजूसी गेंदबाजी. इस बार मिस टाइमिंग, हवा में खेलने की कोशिश, गेंद ऊंचाई ज्यादा लेते हुए शुभम जाधव के सुरक्षित हाथों में विकेट का पतन. बल्लेबाज कुणाल नाइक बैक टू द पवेलियन. न्यू बैटर मैदान पर ऋतिक मोहन सावरे, ताजपुर के बाहुबली मैदान पर उतरते हुए. ऋतिक झावरे मैदान पर. ऋतिक झावरे आले तर ऋतिक झावरेला असा खेळ खेळायला नेहमीच आवडतो. ऋतिक झावरे अशा कठीण परिस्थितीत अशी फलंदाजी करतो की ऋतिक झावरेला हे काही नवीन नाही आहे. ऋतिक झावरेला असे पराक्रम करायला वारंवार आवडतात आणि तो पराक्रम होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. उत्तर त्याला शुभम जाधवच्या विरोधात द्यायचं आहे. उत्तर कसं येईल हे येणारा पुढचा चेंडू आपल्याला सांगून जाईल. ऋतिक जे एक आक्रमक षटकांचा बादशाह, चौकारांचा आदिलशाह म्हटला जातो ताजपूर संघाचा, यावेळेला कशी फलंदाजी करेल. पण मात्र इथं माणगाव एक सर्व्हिस काय गोलंदाजी करतोय. कुणाल नाईक ज्या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न करत होता तो वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करत होता. या चेंडूच्या अगेन्स्ट फक्त त्याला बॅटनी दिशा द्यायची होती, वेगाचा वापर करायचा होता, पण वेगाच्या विरोधात खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्याच कारणास्तव मोठी विकेट पाहायला मिळते. पण ऋतिक कशा पद्धतीची फलंदाजी करेल याचा उत्तर पाहायला मिळतंय. उडवायचा होता पण शुभम जाधव एक कच्च्या गुरुचा चेला नाहीये. शुभम जाधवने बरेच पावसाळे क्रिकेट खेळताना घालवलेत. मग तो कधी पावसात भिजलाय तर कधी घामाने भिजलाय, मात्र त्याच्या पराक्रमाची चर्चा नेहमीच होत असते. आताच आपण पाहिला तर काही 15 दिवसापूर्वी ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेऊन तो आलाय माणगाव मध्ये. त्याच्यावर त्याच परिस्थितीत तसा तो गोलंदाजी करतोय. यावेळचा हा चेंडू बॅक फूटवर जाऊन टोलवलाय, पाठवलाय सीमारेषेबाहेर षटकार. ऋतिक तू तीच खेळी करशील का? माझ्या ताजपूरच्या संघाला विजयाला जी महत्वाची भूमिका आहे ती बजावशील का? प्रश्नचिन्ह आहे. उत्तर त्याला द्यायचं आहे. शुभम जाधवने जे तोडफोड फलंदाजी केली ना त्याला तसाच उत्तर द्यावं लागेल. त्या उत्तरासाठी तुला मैदानात उतरवलंय. यावेळेचा हा बाउन्सर पद्धतीचा चेंडू पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की हा चेंडू वाईड आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा दिली जाईल, कारण आधीच अर्ध्या पिचवर दाबण्याचा प्रयत्न केला ना चेंडूला. चेंडूने उंची घेतली, अधिक भार घेतला, अधिक उंची घेऊन फलंदाच्या डोक्यावरून गेला शुभम जाधव. त्याला माहित आहे लक्ष विचलित करायचं फलंदाजाचं. यावेळचा वेगावर स्वार झालेला चेंडू पाहिला, मागाशी कमी वेगाचा, यावेळेला अति वेगाचा. मला वाटतं शोएब अख्तर सुद्धा आला असता तर 156च्या स्पीडने हा चेंडू टाकला असेल. चांगल्या पद्धतीचा वेगवान चेंडू. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय.
पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय तर केवळ 10 धावा. या 10 धावा कमी पडतील ताजपूर संघाला. वेद 11 ताजपूर संघ कमबॅक करेल का पाहावं लागेल. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. 17च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. जे GT स्पोर्टला जोडलेत त्यांना विनंती आहे की चला या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मोबाईल तुमचा आहे, बटन तुमचा आहे, पण दाबायला का घाबरता. चला तो सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन दाबा आणि मग काय मजा येते ते पहा. हे करायला तुमच्या मोबाईलचा कुठलाही अतिरिक्त भार जाणार नाही आहे. एक सबस्क्राईब महत्वाचा आहे. चला 4,904 झालेत जे लाईव्हला आहेत. जे फक्त 96ची गरज आहे. हे बघा फक्त माझ्या बोलण्यावर किती लोकांचा विश्वास आहे. कारण तुषार शिंदे जे बोलतो ते सत्यात उतरत आहेत. 912 झालेत. 4 होते 12 झालेत. अजून वाढतील. सर्व सबस्क्रायबरच्या मनापासून आपण आभार व्यक्त करूया. पण गोलंदाजी मार्कवर येणारे 17 चेंडू आणि 51 धावांची गरज. 51 धावा कशा पद्धतीने पुरा पाठलाग करेल ताजपूर संघ. यावेळेचा ऑफसाईडच्या बाहेर ठेवलेला सटिक लाईनीवर ठेवलेला हा फटका आपण पाहतोय. सौद पटेल. मी विहूर वरना का आलोय. सौद पटेल आणि फहद पटेल ही अशी जोडी आहे. ही हुकुमाची जोडी आहे विहूरची. मात्र हा हुकुमाचा एक काय कारण चॅम्पियन्स महाड संघाकडून त्यांनी रायगड प्रीमियर लीग मध्ये नेतृत्व केलं होतं. संघाचा कर्णधार झाला होता तो. पण मात्र शुभम जाधव माझ्या संघाचा कर्णधार होता. आज तो त्याच्या गटात आहे, त्याच्या सोबत आहे. ही महत्वाची बाब आहे. यावेळेचा हा हे चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा. त्याला गेस्ट रक्षक पहा. इथं मात्र रनआउट करायची चान्स शोधतोय. मात्र इथं ऋतिक तुला जाग्यावरून फिरून भेटणार नाही. तुला जसं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजाचा फुटवर्क हे कधी पण तुमच्या जवळ पाहिजे. तरच 912 झालेत. चला फक्त काही यांची गरज आहे. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच गती मात्र ऑफसाईडच्या खूपच बाहेर. इथं मात्र तिसऱ्या पंचांसाठी येईल निर्णय. कारण पंचांच्या डिसिजनला घेतलाय, अपील केलाय, त्यांना विरोध दाखवलाय सौद पटेलने. येईल तिसऱ्या पंच पाहतील, बघतील, सांगतील. तोपर्यंत आपण बघूया. कशा पद्धतीचा खेळ चाललाय. अतिशय रोमांचक सामना पाहतोय. जर या मॅच मध्ये शुभम जाधवला लवकर बाद केला असता, जर अजून 10-15 धावा कमी केल्या असत्या तर मात्र मॅचचं थोडा प्रेशर कमी झाला असता. पण मात्र प्रेशर घेऊन चालणार नाहीये. कारण आपल्याला या मैदानावर धावा होत आहेत. फक्त तुम्हाला करायला पाहिजेत. बॉलपर्यंत पोहोचायला पाहिजे. बॉलला मिडल करायचं आहे, त्यानंतर भिरकवून द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अतिशय चलाक शुभम जाधव असेल, सौद पटेल असेल, हे वारंवार खेळतात. त्यांना स्वतःवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाखातीर त्याने लगेच तिसरी अँपरची मदत मागितली. यावेळचा हा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता. त्याच गाठणीची फलंदाजी करतोय तो, पण मात्र त्याला यश लाभत नाहीये. पण दर्पण मागाच्या मॅचचा हिरो, त्याच्यावर नाही कुठला दडपण. आता त्याला दर्पणला दडपण न घेता मात्र जुवादार फलंदाजी करायची आहे. आपल्यावर आलेली ही वेळ, आपल्यावर आलेलं संकट दूर लोटायचं आहे. मग जर भिंगारीकर बघत असतील तर दर्पणची खेळी, तर दर्पणच्या बॅटीतून हा धडाका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत गेलाय. चांगला मजा फट्टा मारत इथं जीवनदान मिळतोय. स्वतः कर्णधार शुभम जाधव होते झेल खाली. जराशा धावा जर कमी आला असता आता प्रेशर फलंदाजीवर आला असता. पण इथं मात्र प्रेशर घेतलाय तो फलंदाजाने. इथं पाहतो आपण कुठली दर्पण धाव घेण्याच्या मोहात नव्हता. त्याला माहित आहे पार जाईल, शुभम जाधवच्या हातात जाईल. पण शुभम जाधवने हा झेल सोडलाय. या वेळेचा हा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टकच्या हातामध्ये. 2 षटकाचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावर. पहिलं षटक पाहता आपण जेव्हा माणगावची इनिंग होती तेव्हा 2 षटकात त्यांनी जवळजवळ 40-42 धावा ठोकल्या होत्या. त्याच 30 धावा कमी पडल्यात. इकडे 4,922 झालेत. मग अशी 12वर थांबलो होतो, आता 10 वाढलेत. मी बोलेपर्यंत 10 वाढलेत. मी अजून पुढे जाईपर्यंत 10 वाढतील. 5,000 टप्पा तुम्हाला आज करायचा आहे. जर तुम्ही
वेद 11 ताजपूरच्या बाजूने असाल तरी सबस्क्राईब करा, किंवा तुम्ही GS स्पोर्ट आपण पाहतोय अर्थात गिरीश घोडेकर यांच्या बाजूने असाल तरी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. इथं क्रिकेटसाठी ही चाललेली जद्दोजहद आपण पाहतोय. 4922. चला त्वरित सबस्क्राईब करा. यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. माऊ 11 थळ विरुद्ध तळेकर, विराट अँड आप्पा वॉरियर्स या संघातील लढत होईल. एक साईडला असेल अलिबाग, एक साईडला असेल मुरुड. ही सुद्धा जबरदस्त जहद पाहायला मिळेल. ऋतिक आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. या वेळचा फहद पटेलचा हा चेंडू फुलटॉस मध्ये हा चेंडू होता, वेगवान होता, त्याच कारणास्तव बॅटवर फोर्स रिटर्न झाला. मला वाटतंय जो वेगाने चेंडू आला त्यानंतर बॅट मागे गेली, या फोर्सने उचलायचा होता तो फोर्स बॅटमध्ये उपलब्ध झाला नाही. फहद पटेलचा पहिला चेंडू आक्रमक. फहद पटेल, सौद पटेल, मग शुभम जाधव. यावेळचा हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅटला मिडलच झाला नाही. मिस टाइम शॉट पाहतोय. दडपणवर दडपण, हे दडपण झुगारून द्यावं लागेल. जर तुम्हाला मोठ्या धावा येत नसतील तर मात्र त्या वेगाचा उपयोग करून कलात्मक, कारण हे मैदान खुलं आहे, या मैदानावर धावा तुम्हाला गोळा कराव्या लागतील. जर तुम्ही अशीच फटकेबाजी करत राहिलात किंवा फटकेबाजीसाठी प्रयत्न करत राहिलात तर मात्र चेंडू एकावर एक निघून जाईल. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चला काय चेंडू सोबत धावत जात आहे, कुठली धाव घेत नाहीये. मॅच मधली जान सोडून दिले की काय, कारण अजूनही 51 धावा, 49 धावांची गरज आहे. 13 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. इथे फलंदाज बाद होतोय. महत्वाचा फलंदाज बाद. वेद 11 ताजपूर संघ या मॅच मध्ये बॅकफुटवर गेलाय, ज्याप्रमाणे खानाव संघ सुद्धा तसाच बॅकफुटवर गेला होता. पण आधी जर धावा केला असता खानाव संघ पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आला असता. आकाश गोंधळीची ती फलंदाजी आपण पाहिली. चला या सलमानी लहू शेठ खेडेकर या. एक जबरदस्त स्पॉन्सर, ज्या ज्या ठिकाणी मोठ्या स्पर्धा असतात तिथे लहू खेडेकरचं नाव आवर्जून घेतलं जातं, ते सलमानी लहू शेठ खेडेकर. आपण या मुख्य व्यासपीठावर असं नसतं वा, सामना चालू आहे तर आपण पाहतोय. यानंतर तुमचा संघ अर्थात तळेकर संघ खेळेल. तुमचा संघ आपण पाहतोय सुरई खेळेल. यावेळेचा हा चेंडू चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. फहद पटेल असेल, सौद पटेल, शुभम जाधव असेल, यांना सांगायची गरज नाही. एक टप्पा अचूक भेटला की त्याच टप्प्यावर ते गोलंदाजी करतात. त्याच कारणास्तव आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च करते फहद पटेल. सामन्यातली जान सोडून दिले ताजपूर संघाने. वेद 11 ताजपूर संघ मुख्याच्या क्षणी पराभव या मैदानावर नेहमीच करत असतात. पहिली जी मात्र जिंकणार नाही मॅच ती जिंकतात, आणि जे मोक्याच्या क्षणावर मात्र बक्षीस पात्र जवळ जात असताना मॅच हारतात. हे काहीतरी तंत्र बदलावं लागेल. वाईट चेंडू. सर्वात नाराज कोण होत असेल तर उमाकांत, कारण उमाकांतला जास्त आशा असतात की आपला संघ जिंकला पाहिजे. उमाकांत पाटील हे नाव तुम्ही लिहून ठेवा, हे नाव तुम्ही आठवून ठेवा. तर उमाकांत पाटील ताजपूरवाल्यावर जास्त प्रेम करतात. ताजपूरचेच आहेत ते. यावेळचा ऑफसाईडच्या खूपच बाहेर, पंच दंडित करतात. 9 बॉल असेल. 9 चेंडू आपण पाहतो. येणारा चेंडू असेल फ्री हिट. सलमानी लहू शेठ खेडेकर या. या लहू शेठ या. सलमानी विशाल लाड त्याला घेऊन येतील. यावेळचा खोलाट टाकला होता, त्याला उचलून खेळा होता भूषण, पण ज्याप्रमाणे अपेक्षा केली होती त्याप्रमाणे चेंडू आलाच नाही.
तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करायला फहद पटेल इथं थोडा आलाय. 16 धावा धाव फलकावर. मग गिरीश झावरे आलेत, अनिल झावरे आलेत. का आलेत तर तात्पुरकरांचा खेळ बघायला आलाय. पण मात्र पहिली मॅच चांगल्या पद्धतीने जिंकले. दुसऱ्या मॅच मध्ये परफॉर्मन्स कसा पद्धतीचा ढासळला. कारण असेल कुणाल नाईकवर जो खेळला हल्ला ना, शुभम जाधव हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. रसल म्हटला जातो, एक जबरदस्त असा खेळाडू आहे. इथं वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अंकित आलाय. अंकितच्या वाट्याला भरपूर धावा ठेवल्या, त्यामुळे अंकितवर काय प्रेशर असणार नाही. अंकितने जरी 15-20 चेंडू टाकले तरी या धावा होणार नाही आहेत. यावेळचा हा फटका आपण पाहिलाय, पण तिथं क्षेत्ररक्षकाच्या गोदीत जाऊन झेल घेतला जातोय. इथं हाही भूषण फलंदाज बाद होतोय. प्रथम गोलंदाजी करत असताना शुभम जाधवने फहद सौद पटेल यांनी केलेलं आक्रमण, यामध्ये गोलंदाजाने उडवलेली तेरदाटी पीठ आणि त्यानंतर दडपणमध्ये आलेला वेद 11 तात्पूर संघ. चांगली सुरुवात व्हायला पाहिजे होती. कुणाल नाईक सुद्धा लवकरच माघारी परतला, त्याच कारणास्तव प्रेशरमध्ये आलाय. शुभम जाधववर 10-15 धावा पहिल्या षटकात काढायला पाहिजे होत्या. त्यानंतरचा सौद पटेलला 8-10 किंवा 10-25 धावा घ्यायला पाहिजे होत्या. पण हे क्रिकेट कसलं आहे, जे तुमचा परफॉर्मन्स चालेल त्याच्यावरच तुमच्या मैदानात धावा घेतल्या जातील. नवीन फलंदाज मैदानात साहिल. यावेळचा साहिलच्या बॅटीतून हा तडाखा पाहतोय. घातलाय गावनी दाखवलाय आपण भुवनेश्वर गाव. चेंडू गेलाय, नवीन चेंडू. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहिला. साहिल यावेळचा हाही फटका सरळ क्षेत्राचा वेध घेणारा. हा निर्धापटीचा चेंडू. हा ही निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एक हाती हा सामना जिंकतोय. आपण पाहतो जीएस स्पोर्ट्स, गिरीश गोडेकर, अभिमानकर यांचा संघ. वाईट चेंडू. 24 धावा झाल्यात, अजून एक चेंडू बाकी. अंकित चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. षटकार खाल्लाय, 2 वाईट टाकले, 8 धावा खर्च केल्यात. यावेळचा हाही चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू. नो चेंडू. फ्री हिट. फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेईल. यावेळेला फ्री हिट आहे आणि शुभम जाधव झेल घेईल, पण मात्र यावर विकेट मिळणार नाही आहे. मात्र इनिंगची होईल. कात्मा चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न केला वेद 11 ताजपूर संघाने, पण मात्र इथं जीएस स्पोर्ट्स गिरीश गोडेकर यांचा संघ 35 धावांनी मोठा विजय संपादन करतोय.